नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की नुकतीच पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे. आपल्या सर्वांनी या पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेलच आणि ज्यांनी भरलेला नसेल त्यांनी 15 तारखेपर्यंत भरून घ्या. आजपासून आपण पोलीस भरती विशेष प्रश्न उत्तर बघणार आहोत. यामध्ये आपण काही मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर ती संभाव्य असे सुद्धा प्रश्न आपण इथे बघणार आहोत. पुढील परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षा ही आपल्या सर्वांना माहीत आहे की आचारसंहिता झाल्यानंतरच होईल. त्यामुळे आपल्याला 2 महिन्याचा कालावधी आपल्याला भेटलेला आहे. सुरुवातीला आपली शारीरिक चाचणी होईल. सुरुवातीला आपली फिजिकल परीक्षा होईल आणि फिजिकल एक्झाम झाल्यानंतर आपली 1:10 या प्रमाणात रिटन एक्झामिनेशन होईल. रिटन एक्झामिनेशनसाठी आपण आजपासून प्रश्न उत्तराची सिरीज बघूयात. तर चला उशीर न करता आपण आज आपली पहिली प्रश्नपत्रिका बघूयात. यामध्ये आपण आज सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न बघा मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन आहेत ए 620, बी 720 किलोमीटर, सी 516 किलोमीटर आणि डी 1214 किलोमीटर. तर याचं बरोबर उत्तर असेल मित्रांनो बी 720 किलोमीटर इतकं. महाराष्ट्राला 720 किलोमीटर इतका लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. आणि भारताला म्हटलं तर भारताला हे 7500 किलोमीटरचा सागरी किनारा हा लाभलेला आहे. हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं बरोबर उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 2 जानेवारी या रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस आहे. महाराष्ट्र पोलीस दलाची जी स्थापना आहे ती 2 जानेवारी 1961 या साली झाली आहेत मित्रांनो. हे लक्षात असू द्या. आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा हेडक्वार्टर जे आहेत ते मुंबई ही आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए धोंडो केशव कर्वे. हे पहिले महाराष्ट्रीयन आहेत ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न बघा, ग्रामगीता कोणी लिहिली? तर ग्रामगीता ही ऑप्शन क्रमांक ए संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहेत. त्यानंतरचा 5व्या क्रमांकाचा प्रश्न बघा मित्रांनो, राज्यसभेचे सभापती कोण असतात? पदसिद्ध सभापती. तर त्याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. सध्या भारताचे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण आहेत मित्रांनो? तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे सध्याचे सभापती आहेत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतातील सर्वात जास्त ज्यूट उत्पादन राज्य कोणते? म्हणजे सर्वात जास्त ज्यूट उत्पादन करणारं राज्य कोणतं भारतातील? तर त्याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी पश्चिम बंगाल हे सर्वात जास्त ज्यूट उत्पादन करणारं राज्य आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ग्रॅमी पुरस्कार हे संगीत क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी शेकरू हे महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी आहेत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानकापैकी 5 स्थानके कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं बरोबर उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी पुणे यामध्ये आहेत. तर बघा मित्रांनो, त्या 8 स्थानकापैकी पुणे येथे असणारे स्थानके बघा, मयुरेश्वर टेम्पल हे पुणे येथील मोरगाव येथे आहेत मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त त्यानंतर बघा मित्रांनो,
गिरिजात्मक टेम्पल लेण्याद्री येथे आहेत. विघ्नेश्वर टेम्पल ओझर पुणे येथे आहेत. तर महागणपती रांजणगाव पुणे येथे आहेत. तर अशी ही 5 अष्टविनायकाचे मंदिर पुणे येथे आहेत. तर उरलेले 3 जे आहेत मित्रांनो बघा, सिद्धिविनायक टेम्पल हे सिद्धटेक अहमदनगर येथील आहे. बल्लाळेश्वर टेम्पल हे पाली रायगड डिस्ट्रिक्टमध्ये आहेत. तर वरदविनायक टेम्पल हे महाड रायगड या डिस्ट्रिक्टमध्ये आहेत. म्हणजेच मित्रांनो 8 अष्टविनायकापैकी 5 हे पुणे जिल्ह्यात आहेत, 2 हे रायगड डिस्ट्रिक्टमध्ये आहेत आणि 1 हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत. तर हे अष्टविनायकाचे मंदिर आणि स्थान तुम्ही बघून घ्या. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10वा आणि आजचा शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो. प्रश्न आहेत, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, मुंबई शहर. तर बघा मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. म्हणजेच अशाच प्रकारचे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.